हॅलो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ज्येष्ठ गौरी आवाहन किंवा गौरी घरामध्ये घ्यायच्या आधी कशा पद्धतीने गौऱ्यांची पूजा केली जाते. तर सगळ्यात आधी ज्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन आहे त्या दिवशी दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. दरवाजात तुळस ठेवायची आहे. तुळशीची पण छान पूजा करून घ्यायची आहे. तुळशीसमोर सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. दरवाजाच्या बाहेर पाट ठेवायचा. पाटावरती ताट आणि त्या ताटामध्ये धान्य भरलेलं असलं पाहिजे. तुम्ही गहू, तांदूळ किंवा तुमच्याकडे जे धान्य अवेलेबल आहे ते तुम्ही धान्य भरून त्याच्यावरती गौरीचे मुखवटे जे सजवून ठेवायचे आहेत. गौरीच्या मुखवट्यांची छान पूजा करून घ्यायची आहे. गौरीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. गौरीचे छान धूपदीपांनी स्वागत करायचे आहे. तुम्ही शेजारच्या सुवासिनींना सुद्धा बोलू शकता हळदी कुंकू लावायला. गौरीला हळदी कुंकू लावून गौरीचे आगमन करून घ्यायचे. गौरीला जी फुलं आवडतात ते आपण तिथे गौरीला फुलं वाहून घ्यायची आणि तुळशीची सुद्धा आपल्याला छान प्रकारे पूजा करून घ्यायची. गौरी घरात घेताना मात्र कधी शांत किंवा गप्प राहून नाही घ्यायच्या. सारखा शंखाचा आवाज करायचा किंवा तुम्ही ताट आणि चमचा वाजून सुद्धा गौरीचं स्वागत करायचं आहे. आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गौरी ज्यावेळेस आपण घरात घेतो त्यावेळेस काय संवाद साधला जातो आणि काय बोलायला पाहिजे गौरी घरात घेताना. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, पेजला फॉलो करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप मनापासून थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.